हाय गाईज. ॲक्च्युली आम्ही चालू करणार होतो यूट्यूब चॅनल, पण थोडासा उशीरच झाला. माझी इच्छा होती, पण मी इंट्रोवर्ट आहे आणि हा जास्त करून एक्स्ट्रोवर्ट आहे. चालू झालंय माझ्यामुळे. हो 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 हो. सो हा म्हणाला की चला आता करूयात चालू. थोडंसं माझा पण आउट ऑफ कम्फर्ट झोन काहीतरी होऊन जाईल म्हणून. सो येस, आजच पहिल्यांदा व्लॉगिंग चालू केलंय. बघूया हा प्रवास कुठेपर्यंत जातोय ते. सो स्टे ट्यून. हे बघा, ओके. आमच्या घरामध्ये किती झाडं आहेत. त्याच काय ना, आमच्या नवरोबांना आहे झाडाचं वेड. ही आमची सकाळची दिनचर्या. रोज सकाळी उठायचं, उठल्या उठल्या आधी पाणी घालायचं. सौरभ, से हाय. हाय. झाडांमुळे तर आपल्याला ऑक्सिजन मिळतो. हो 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 हो. आज बनवतोय आम्ही डोसा. तर त्याच्यासाठी टाकलेत बटाटे शिजत. बटाटे झाले शिजून तयार आणि ते सोलून आहेत रेडी. हे घ्या पाणी. गरम पाणी पिल्याने सकाळी आपले आरोग्य सुधारते. आणि आता मी खाणार आहे पौष्टिक असा डोसा. पण डोसा बनवता बनवता किचनमध्ये झालाय सगळा हा राडा. आणि तो आता साफ करणार आहे सौरभ. साफ करावा लागेल. खायचंय म्हटल्यावर साफ तर केलंच पाहिजे, हो ना मंडळी. ताईने केली मस्तपैकी खोबऱ्याची चटणी. ती मी खाणार आहे आता डोशासोबत. हा केलाय डोसा. त्याच्यावर टाकते आता बटर. या खायला डोसा सगळ्यांनी. हे पहिला डोसा बनला नाही तोपर्यंत खायला सुरुवात. बनवता बनवता खाणारी एकमेव व्यक्ती आहे का. कसं खाती बघा, मला सोडून खाती. खूप मस्त. तिला काही समजतच नाही. मला पण दिलं पाहिजे का नाही. हा बघा, क्रिस्पी क्रिस्पी झालेला हा डोसा. वाव. फायनली डोसा इज रेडी. या सगळ्यांनी खायला डोसा विथ बटाट्याची भाजी आणि खोबऱ्याची चटणी. आम्ही खातो डोसा. खा डोसा. कसा आहे हा. छान छान छान. या डोसा खायला. सो अशी झाली आमच्या आजच्या दिवसाची सुरुवात. भेटूया उद्याच्या व्लॉग मध्ये. बाय.